नमस्कार मित्रांनो, आज आपण गुढीपाडव्यानिमित्त चमचमीत अशी टाळी करतोय। मराठी नवीन वर्ष लागत आहे, त्याच निमित्ताने आज आपण वेगवेगळे व्यंजन आपल्या किचनमध्ये करत आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करण्याच्या आधी गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी कुकरमध्ये अर्धा तास भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे। मसाला पालक डाळ आज आपण करतोय। 2 मिरच्या टाकायच्या आहे कट केलेल्या, पालक टाकायची आहे कट केलेली, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, अर्धा चम्मच हळद हे सर्व टाकून 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। एकत्र करून घ्यायचं, कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि 3 शिट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या। तर डाळ शिजत आहे। डाळ शिजतपर्यंत आपण आता कोवळ्याच्या बोंडाची तयारी करून घेऊया। कोवळ्याचा वरचा भाग म्हणजे ज्या ठिकाणी बिया वगैरे असते ते भाग काढून घेतला आहे। याच्या कोवळ्यावरचे साल पण काढून घ्यायचे आहे आणि कोवळं मस्त मोठ्या मोठ्या आकाराचं कट करून घ्यायचं आहे। एका गंजामध्ये टाकून घेतलं आहे, त्यामध्ये गिलासभर पाणी टाकलं आहे। हे गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे। इतर इकडे कुकर शिजत आहे, म्हणजे कुकरमध्ये डाळ शिजत आहे आणि इकडे आपण कोवळं ठेवलं आहे। कोवळ्याला सुद्धा शिजवून घ्यायचं आहे। डाळ आणि कोवळं जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत मेथीच्या बोंडाची तयारी करून घेऊ। तर त्यासाठी मेथी बारीक कट करून घेतली आहे आणि वाटीमध्ये गच्च भरून मोजून घेतली आहे। तर 1 वाटी मेथी भरली आहे। बारीक कट केलेला कांदा, लसण, कोथिंबीर, 1 चम्मच जिरं, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 1 चम्मच मिरची पावडर। ज्या वाटीने मेथी मोजून घेतली त्याच वाटीने गव्हाचे पीठ पण मोजून घ्यायचे आहे। तर ते पण यामध्ये टाकायचे आहे। नंतर थोडे थोडे पाणी टाकून एकत्र करत डो तयार करायचा आहे। तर डो रेडी झालेला आहे, साईडला ठेवून देऊया। तर कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहे। आता डाळ एकदा चेक करून घेऊया झाली की नाही। तर डाळ झालेली आहे। आता या डाळीला आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल टाकले आहे 2 ते 3 चम्मच। आता यामध्ये तेजपत्ता, कढीपत्ता, लाल मिरची, मोहरी, जिरं, शेंगदाणे हे सर्व टाकून एकत्र करून घ्यायचं आहे आणि परतून घेऊया। नंतर चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर हे सर्व मसाले टाकून एकत्र करून घ्यायचं। यामध्ये शिजलेलं पालक आणि डाळ टाकून घ्यायचं, पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं। तर यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि 1 ते 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे। तर इथे डाळ रेडी झालेली आहे, साईडला ठेवून देऊया। जेवढा वेळ डाळ शिजली तेवढ्या वेळामध्ये हे कोवळं पण शिजलेलं आहे। तर एकदा आपण चेक करून घेऊया। तर मस्त शिजलेलं आहे। यामध्ये आता साखर टाकायची आहे। तर हे कोवळं आपण 1 पाव कोवळं घेतलेलं होतं। तर यामध्ये आता 1 वाटी साखर टाकायची आहे। साखर टाकून एकत्र करून घ्यायचं। जोपर्यंत हे मस्त घट्टसर होत नाही, हे जे फोळी दिसत आहे ते फुटत नाही, तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। जे आपण साखर टाकली होती ते त्याचं पाणी सुटलेलं आहे। हे पाणीसुद्धा विरघळायला हवं, मस्त एकसंध हे व्हायला हवं, तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। कोवळं शिजतपर्यंत भाजी करायला घेऊया। तर कोबी आणि आलू कट करून घेतले आहे। कोबी आलूची आज आपण रस्स्यावाली भाजी करणार आहोत छान। तर त्या भाजीला लागणारं वाटण आपण तयार करून घेऊ। तर मिक्सरच्या पॉटमध्ये टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरच्या, लसण हे सर्व टाकून त्याचसोबत अद्रकचे तुकडे टाकून मिक्सरवरती पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता भाजीला फोडणी देऊन घ्यायचं आहे आणि जे आपलं कोवळं शिजत आहे त्याला मधोमध फिरवत पण राहायचं आहे। तर मी फिरवत पण आहे मधोमध आणि ते भाजीसुद्धा बघत आहे, दोन्ही बघायचं आहे बरं का। भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे 2 ते 3 चम्मच। यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे 1, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी हे सर्व टाकून थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे। जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण टाकायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत वाटणाला शिजवून घ्यायचं आहे। तर हे मस्त शिजलेलं आहे।
यामध्ये आता काही मसाले टाकून घेऊया. अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकून सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये काळा मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर कलर छान येण्याला हे टाकायचं आहे. पनीर मसाला थोडा टाकलेला आहे. हे सगळं टाकून एकत्र करून घ्यायचं आणि पुन्हा थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं. तर मस्त मसाले परतले आहे. यामध्ये आता कट करून घेतलेली कोबी आणि आलू टाकून घ्यायचं आहे. त्यावरतून थोडी कोथिंबीर टाकायची, एकजीव करून घ्यायचं आणि थोड्या वेळांसाठी या मसाल्यामध्येच शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या कोबीमध्ये आलूमध्ये मसाले जायला हवे. याकरिता थोड्या वेळांसाठी तेलात शिजवून घ्यायचं. जोपर्यंत आपण भाजीला फोडणी दिली तोपर्यंत हे पूर्णपणे झालेलं आहे. आता हे गार होण्यासाठी असंच ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण आता जिरा राईस करून घेऊया. जिरा राईस करण्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतले आहे साधेच आणि यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ. नंतर यामध्ये तेजपत्ता 2, जिरं टाकायचं 2 चम्मच, थोडंसं तेल टाकायचं आणि पाणी टाकून 1 चम्मच मीठ टाकायचं. कुकरचा झाकण लावून घ्यायचं आणि कुकर गॅसवरती ठेवून कुकरच्या 2 शिट्या करून घ्यायच्या. तर भात टाकतपर्यंत ही भाजी अशी शिजली आहे तेलामध्ये. यामध्ये आता 1 गिलास पाणी टाकून घेऊया. गरम करून पण पाणी तुम्ही टाकू शकता. तर हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि असंच 10 ते 15 मिनिटांसाठी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जोपर्यंत भात न भाजी शिजत आहे तोपर्यंत पुऱ्यांसाठी आपण पीठ मळून घेऊया. तर 1 वाटी सगळ्यात छोटा रवा असतो ना तो रवा घेतलेला आहे. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया. यामध्ये मस्त पुऱ्या आपल्या टम फुलण्यासाठी एकत्र करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे डो तयार करायचं आहे. जास्त गोट्यासारखं पण मळायचं नाही आणि जास्त मऊसूत पण मळायचं नाही, साधारण मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळून झालेलं आहे. यावरती एक कापड झाकून देऊ आणि साईडला ठेवून देऊया. भात टाकलेल्या कुकरच्या शिट्या पण झालेल्या आहे आणि भात पण मस्त झालेला आहे. तर 10 मिनिट झालेले आहे भाजीला ठेवून. अजून 5 मिनिट लागतील भाजी शिजण्यासाठी. आता तोपर्यंत आपण कोवळ्यापासून जे बोंड करत होते ते बघून घेऊया. तर कोवळं आपण गार होण्यासाठी ठेवलं होतं, ते पूर्णपणे गार झालेलं आहे. यामध्ये थोड्या छोट्या छोट्या गाठी दिसत आहेत, ते आपल्याला एका चम्मचने मोडून घ्यायचे आहे, म्हणजे मॅश करून घ्यायचे आहे. तर पूर्णपणे हे मॅश झालेलं आहे. यामध्ये आता गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तर आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पूर्ण टाकून द्यायचं नाही, थोडं थोडं करून टाकत जायचं आणि एकत्र करत जायचं आहे. थोडं टाकत जायचं, एकत्र करत जायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येईल, जेणेकरून आपलं व्यवस्थित असे हे बोंड होऊन तयार होईल. तर आता आपण थोडं थोडं टाकत जाऊ आणि एकत्र करत जाऊ. तर इथे बॅटर तयार झालेलं आहे. 1 वाटी आपण पीठ घेतलं होतं, त्यामधली अर्धी वाटी मला पीठ लागलं आहे, अर्धी वाटी उरली आहे. तर हे सगळं एकत्र करून झालेलं आहे. आता हे बोंड करण्यासाठी रेडी आहे. तर इथे आपली भाजी पण रेडी झालेली आहे. आता ही भाजी साईडला ठेवून देऊया आणि जे तळायचे पदार्थ आहे ते तळण्यासाठी घ्यायचे आहे. तर तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं, मस्त गरम झालेलं आहे. बोंडे टाकून घेऊया कोवळ्याचे. मी ज्या पद्धतीने टाकत आहे त्या पद्धतीने बोंड टाकून घ्यायचे आहे. मस्त उलटून पुलटून तळून घ्यायचे आहे. तर बोंड झालेले आहे, काढून घेऊया एका चाळणीवरती आणि अशाच पद्धतीने आता मेथीचे सुद्धा बोंड करून घ्यायचे आहे. तर कोवळ्याचे बोंड झालेले आहे. आता मेथीचे पण बोंड टाकून घेऊया. ज्या पद्धतीने कोवळ्याचे बोंड केले त्याच पद्धतीने मेथीचे पण करून घ्यायचे आहे. नंतर उलटून पुलटून आपल्याला मेथीचे बोंड तळून घ्यायचे आहे. आता तर हे झालेले आहे, एका चाळणीवरती काढून घेऊया. तर एवढे सारे आपण पदार्थ करून तयार केले आहे. त्यासोबत काही ना काही क्रिस्पी खायला हवं आहेत ना, म्हणून आज आपण चकल्या आणि पापड तळून घेणार आहोत. तर हे चकल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती दिली आहे, नक्की जाऊन पहा. तर चकल्या तळून घेऊया. मस्त डब्बल फुगलेले आहे, तुम्ही बघू शकता, क्रिस्पी पण झालेले आहे. आता दुसरे पण चकले तळून घेऊया आणि हे चकल्या काढून घ्यायचे आहे. आता अशाच पद्धतीने पापड पण तळून घेऊया. तर या पापडची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवरती दिली आहे, नक्की जाऊन पहा, मस्त झालेले आहे.
डब्बल टिब्बल चौब्बल फुलून हे तयार होते पापड. आणि हे कढईसुद्धा अपुरी पडते. तुम्ही बघू शकता मस्त टम फुललेले आहे. तर पापडसुद्धा काढून घेऊया आणि दुसरे पण पापड तळून घेऊ. पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आणि पुऱ्या तळण्यासाठी घ्यायच्या आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेते आणि मग तळण्यासाठी घेते. तर तेल आधीच गरम आहे. तर आता यामध्ये पुऱ्या टाकून घेऊया आणि पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. मस्त उलटून पुलटून दोन्ही साईडला पुरी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. मस्त टम फुललेली आहे आणि क्रिस्पी पण झालेली आहे. काढून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहे. तर सर्व पदार्थ रेडी झालेले आहे. ताटात वाढून पण घेतलेले आहे. कुरकुरीत असे हे चकल्या, पापड, टम फुललेल्या पुऱ्या, जिऱ्याच्या सुगंधात हरवून जाणारे जिरा राईस, चटाकेदार असे हे पालक डाळ भाजी आणि त्याच टक्कर देणारे आलू कोबीची भाजी आणि ताटाला शोभा देणारे अप्रतिम लागणारे कोवळ्याचे आणि मेथीचे बोंड. मस्त झालेला आहे सगळा स्वयंपाक. तर हे सगळे पदार्थ तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की कमेंट करत जा, कारण एका कमेंटने मला खूप खुशी होते, मोटिवेशन मिळते आणि मी पुन्हा पुन्हा असेच व्हिडिओ करत जाणार. नक्की एक कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.